नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 25 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आपण काल बघितल्याप्रमाणे इथे गुळपाक्का आलेली असते आणि तिचं घर वगैरे सगळं काही जळालेलं असतं आणि त्याच्यामध्ये तिचं सर्व सामान जळालेलं असतं आणि ती पाटलांच्याकडे आलेली असते आणि ती आता विनवण्या करत असते पाटलांना. पाटील, माझ्या मुलीचं लग्न होतं आणि त्याची सगळी काही खरेदी केलेली होती. त्याचं सगळं काही सामान सुमान, कपडा लत्ता, सामान सुमान, पोरीचं बाशिंग ते बी जळून गेलं बघा. तर तेव्हा पाटील तिला म्हणतात, "अक्का काही ना काहीतरी होईल. तू देवावरती भरोसा ठेव." आणि तेव्हा सावीची आई तिला सर्व काही कापड, कपडे वगैरे सगळं काही तिच्या हातामध्ये देते. तर तेव्हा गुळपाक्का म्हणते, "खूप उपकार झालं पाटील." तर तेव्हा पाटील म्हाताला म्हणतात, "म्हाता, गुळपाक्काला सोडून ये." आणि तेव्हा आता गुळपाक्का तिथून चाललेली असते. इतक्यातच मित्रांनो आता ज्योती तिला थांबा असं म्हणतो. आणि तेव्हा सर्वजणच त्याच्याकडे बघू लागतात. तर ज्योती आता खाली उतरत तिच्या जवळ येतो आणि मित्रांनो चक्क आपल्या हातामधलं सोन्याचं कड तिला देऊ लागतो आणि घ्या असं म्हणून हातामध्ये धरतो. तर तेव्हा गुळपाक्का रडूच लागते आणि म्हणते, "अहो हे काय सोन्याचं कड?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "घ्या मावशी घ्या." तर तेव्हा गुळपाक्का म्हणते, "हे एवढं? नको नको." तर तेव्हा इकडे सगुणाक्का सुद्धा ज्योतीला थांबवते आणि म्हणते, "अरे ज्योती हे काय करतोयस?" तर तेव्हा दादा सुद्धा त्याला म्हणतात, "अरे ज्योती कुस्तीत मिळालेलं मानाचं कड आहे ते. कशाला देतोयस तिला?" तर तेव्हा ज्योती दादांना सुद्धा म्हणतो, "असू द्यात दादा." आणि परत गुळपाक्काला म्हणतो, "घ्या मावशी." "अहो रडू नका, घ्या." असं म्हणून तो तिला घ्यायलाच लावतो मित्रांनो. आणि तेव्हा आता गुळपाक्का सुद्धा ते कडं घेते आणि त्याला म्हणते, "खूप उपकार झाले पोरा तुझे, खूप उपकार झाले." आणि तेव्हा ते सगळं काही बघत असताना इकडे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि पाटील आणि सावीची आई तर एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात. तर गुळपाक्का म्हणते, "देवासारखं भेटलास अगदी तू, देवासारखं." आणि त्यानंतर ती चक्क ज्योतीच्या पायाच पडते. तर तेव्हा ज्योती तिला उठून उभा करतो आणि म्हणतो, "अहो म्या उपकार नाही केलं. एक माणूस म्हणून माणसाची मदत केली म्या." तर तेव्हा ते सगळं काही बघत असताना सावीला तर खूप अभिमान वाटत असतो ज्योतीचा. तर तेव्हा गुळपाका खूप रडत असते आणि इकडे अक्काला सुद्धा खूप छान वाटत असतं ते सर्व काही बघून. आणि त्यानंतर आता गुळपाका निघून जाते. तर आता इकडे या तिघीजणी बसलेल्या असतात. तर तेव्हा अक्का म्हणते, "काय पोरगं म्हणायचं, ना मागं बघितलं ना मोहरं बघितलं. सरळ हातातलं कडं दिलं की काढून." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "आणि ते बी अनोळख्या बाईला. बरं असं बी नाही की परत दे." तर तेव्हा सगून अक्का ते सगळं काही ऐकत तिथं बसलेली असते आणि ती म्हणते, "अगं माझा ज्योती असाच आहे बघ. लाखात एक आहे तो आणि त्याला एकट्याला जेवायला जमत नाही बघ. 4 मैत्रिणींना बोलवतो आणि मग खातो." असं सर्व काही ती अजून कौतुक सांगत असते. तर तेव्हा या दोघींना सुद्धा त्याचं खूप छान वाटत असतं. तर सगुण अक्का पुढे म्हणते, "एवढी समज आत्ताच्या पोरांमध्ये आहे का?" तर ते ऐकल्यानंतर आता सावीची आई अक्काला म्हणते, "वंस मी बोलू का मालकांशी?" तर तेव्हा अक्का म्हणते, "अगं लक्ष्मी, अगोदर खंडोजीला सांग, की तोंडात गुळणी भरून बसलायस ना हो ते थुंक अगोदर." तर तेव्हा सगुण अक्का लगेचच म्हणते, "बाई माझा ज्योती जिच्या नशिबात असेल की नाही, ती पोरगी भाग्यवानच असल." तर अक्का तिच्यावरती चिडतेच आणि म्हणते, "म्हणजे काय? म्या तुला कशापायी इथं बोलवले गं?" तर सगुण अक्का तिला म्हणते, "अगं मग तोंड उघडून काहीतरी बोला की. होकार नकार काहीतरी द्या. तुमचं म्हणजे हे धरू का ते धरू चालू आहे." तर अक्का म्हणते, "अगं आमच्या खंडूजीचं असंच असतंय बघ." आणि सावीच्या आईला म्हणते, "लक्ष्मी, खंडूजीला म्हणावं एकदा काय ते घडाघडा बोलून मोकळा होऊन म्हणावं की. तोंडात गुळणी धरून बसलाय ते सोड म्हणावं आता. लग्नाचा गोंधळ घालायचा सोडून नको तो गोंधळ घालत बसलाय ह्यो. आणि उगाच त्यासनी कीर्तनाला कशाला घेतलंय थांबून?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "व्हय व्हय, बोलते बोलते." आणि त्यानंतर आता या दोघी मिळून जातं दळू लागतात. तर इकडे आता बटूशास्त्रीपर्यंत ती गोष्ट पोहोचलेली असते आणि ते आता कुलकर्ण्यांना सांगत असतात, "कुलकर्णी, सोन्याचं कडं हे असं काढून दिलं हो." तर कुलकर्णी सुद्धा आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, "काय सांगता?" तर बटूशास्त्री म्हणतात, "होय ना. अहो आपल्याला कुणाला 2 सुपाऱ्या द्यायच्या झाल्या तर आपला हात जड होतो." तर कुलकर्णी सुद्धा म्हणतात, "अहो होतोच." तर बटूशास्त्री म्हणतात, "होतोच आणि इथे तर अख्खं सोन्याचं कडं दिलं पाटलाच्या पाहुण्यांनी." तर तेव्हा आता ते कुलकर्णी विचारतात, "पण असे कोण पाहुणे आलेत पाटलांच्याकडे?" तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "अहो पण आपण अंदाज कशासाठी बांधायचा? आपण जाऊयात ना तिकडे. माझ्या तर कानावरती असं आलंय, की पुण्याचं स्थळ आहे सावित्रीसाठी." तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, "अरे वाह! मग उत्तमच झालं." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "अहो कुलकर्णी उत्तमच झालेलं आहे. पण ही पिढा गावातनं लवकर गेलेली बरी आणि त्यातून पुण्यात गेली तर उत्तमच." असं म्हणून ते हसत असतात.
आणि म्हणतात इथे गावात राहून काय तर कैरीचा आंबा, केळीचं पान, पाणी शेंदायची बावी आणि तो मानधोडा हेच बघायचं ना. पण पुण्यात पुण्यात गेले की कळेल. अहो पुण्यातला रमणा नाही का? आणि तिला एकदा बघू देत ना की पुण्यातले शनिवारवाड्याचे बुरुज, विश्रामबाग वाडा, रमणबाग, पर्वती हे बघितल्यानंतर कळेलच तिला, असं म्हणून ते हसत असतात. आणि पुढे म्हणतात कुलकर्णी चला पाटलांच्या पाहुण्याकडे जाऊयात. तर तेव्हा कुलकर्णी सुद्धा खुश होतात आणि आता हे दोघे इकडे पाटलांकडे येऊ लागतात. तर इकडे आता पाटील चांगलंच ज्योतीमध्ये रमलेले असतात आणि त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर आता सगळं काही विचारपूस करत लाडीगोडी लावत असतात आणि त्याला विचारत असतात, "बरं कुस्ती कुठं मारली म्हणायची तुम्ही?" तर ज्योती सांगू लागतो, "आपलं पुण्यात मोठं मैदान भरतंय. सरदार महादजी शिंदे त्यांचं वंशज भरवतात." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय का? आणि वस्ताद कोण आहेत?" असं ते विचारतात. तर तेव्हा ज्योती सांगतो, "लहुजी वस्ताद. त्यांचं वडील तर किल्ले पुरंदरचं रखवालदार आहेत. राहुजी नाना साळवे. पण आमचं वस्ताद लई तरबेज. त्यांच्या आखाड्यातला प्रत्येक जण कडं जिंकतो म्हणजे जिंकतोच. पर लई मेहनत करायला लागते बघा." तर तेव्हा पाटील म्हणतात, "आणि एवढी मेहनत करून एवढ्या मेहनतीनं मिळवलेलं सोन्याचं कडं असं एका दमात देऊन टाकलं व्हय परक्या बाईला?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "आता दुःखात आपलं काय आणि परकं काय? माझ्या कड्यापर्यास त्या बाईचा हंबरडा लई मोठा होता आणि माझ्या अशा छोट्याशा मदतीनं असे लहानसे आक्रोश थांबणार असतील, तर मी रोज कुस्ती मारेन आणि असं कडदान करीन." आणि असं तो सांगत असताना पाटील तर त्याच्यावरती खूप खुश झालेले असतात आणि इतक्यातच आता हे दोघे सुद्धा मागून येतात. तर बटूशास्त्री मागूनच म्हणतात, "पण दान कोणाला करायचे याचंही एक शास्त्र असते म्हटलं." आणि पाटलांना म्हणतात, "काय पाटील?" तर तेव्हा पाटील सुद्धा म्हणतात, "होय, होय, बरोबर आहे की. या शास्त्री बुवा या." तर तेव्हा पाटील बटूशास्त्री आणि कुलकर्णी पुढे येतात. तर आता पाटील त्यांची ओळख करून देऊ लागतात. म्हणतात, "बरं का ज्योतिराव, हे शास्त्री बुवा आहेत आणि हे आमचे गाव कुलकर्णी आहेत." आणि त्या दोघांना ज्योतिरावांची ओळख करून देतात. म्हणतात, "आणि हे पुण्यांचे फुले, त्यांचे चिरंजीव ज्योतिराव पाहुणे आहेत आपले." तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, "तुमचे कौतुक बरे का? सोन्याचे कडे दान दिलेत." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "पण तुमचे हे दान वाया गेले म्हणायचे पाहुणे. कारण दान हे नेहमी सत्पात्री असावे. ब्राह्मणेभ्यो हो ददातीही श्रद्धापूर्वकम विधीपूर्वकम." असं ते सर्व काही त्याला बोलून दाखवतात. आणि पुढे म्हणतात, तत्से पुण्य फलनित्यम अक्षय भवती ध्रुवम." असं ते सर्व काही सांगत असतात. तर तेव्हा ज्योती एकदम शांत असा त्यांच्याकडे बघून हसत असतो. तर बटूशास्त्री पुढे म्हणतात, "म्हणजेच श्रद्धेने आणि आणि विधीपूर्वक ब्राह्मणांना दान केले तर मिळणारे पुण्य हे नित्य आणि अक्षय म्हणजे न ढळणारे असते, अन्यथा नाही." असं ते बोलत असतात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "पण मी पुण्यासाठी तर दान केलंच नाही." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर हे दोघे गप्पच होतात. तर पाटील मागून हसत असतात. तर ज्योती पुढे म्हणतो, "त्या नडलेल्या मावशीची मदत केली म्या." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "नाही ते ठीक आहे रे, ते झालेच. पण पुण्य हे मिळायलाच हवे आणि त्याकरता दान हे करायलाच हवे ब्राह्मणांना." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "बरं ठीक आहे, यापुढे तुम्हासनीच दान करीन म्या." आणि म्हणतो, "तुमचं घर जळालं की सांगा मला." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर बटूशास्त्री म्हणतात, "अरे त्याकरता घरच कशाला जळायला पाहिजे? तू असंही दान करू शकतोस आणि पुण्य मिळवू शकतोस." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "म्या तर मिळवलंय पुण्य, आता तुम्हीच मिळवा. करा त्या हातातल्या अंगठ्या दान." आणि असं तो म्हणत असताना इकडे पाटील मात्र मागून हसत असतात. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "काय पाटील, बराच हुशार दिसतोय की हा पाहुणा." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "होय हुशार आहेच म्या, शाळेत शिकतो." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "तरी चुरू-चुरू बोलतोयस?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अहो चुरू-चुरू नाही, खरं काय ते बोलतोय म्या." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "हो का? खरं बोलतोयस तू? तर मग असं कर, आज रात्री देवळात कीर्तनाला ये. प्रख्यात टेंडेबुवांच्या म्हणजे तुझ्या मेंदूवरती जी जळमटं साठलेली आहेत ना, ते सगळे काही निघून जातील आणि तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल, प्रकाश." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मग तर जरूर यावं लागणार कीर्तनाला टेंडेबुवांच्या." असं तो हात जोडून म्हणतो आणि असं सांगून तो आता तिथून निघून जातो. आणि तेव्हा सावीने ते सर्व काही बघितलेलं असतं आणि तिला तर थोडीशी भीती वाटू लागते. आणि तिच्या हातामध्ये ते पुस्तक असतं जळालेलं आणि ते आता तिला ज्योतीला दाखवायचं असतं, पण अजून सुद्धा ते राहूनच गेलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो आता रात्री कीर्तनाला सुरुवात होते आणि कीर्तनकार टेंडेबुवा जे असतात ते कीर्तन सुरू करतात.
ते विठ्ठल 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 असा गजर करत असतात. इतक्यातच आता पाटील आणि दादा वगैरे सर्व काही जण तिथं येतात आणि देवाला नमस्कार करून ते कीर्तनासाठी बसतात. तर तेव्हा बटूशास्त्री त्यांच्याकडेच बघत असतात आणि तेव्हा जवळपास सर्व गावकरी तिथे जमलेलेच असतात. तर तेव्हा कीर्तनकार म्हणतात, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आणि ते पुढे आता सांगू लागतात. तर मंडळी, पतिव्रता सावित्री आणि सत्यवान यांचा महिमा काय वर्णावा. अहो, आपल्या पुण्याईच्या योगे आपल्या पतीचे प्राण माघारी आणणारी ती महासती. असं आता यांचं कीर्तन चालू असतं आणि सावी हळूच वाकून ज्योतीला बघत असते. आणि आता कीर्तनकार पुढे सांगू लागतात, एकदा सावित्री ही सत्यवानासोबत अरण्यात गेली लाकडे आणण्याकरिता. आणि अहो, त्या दिवशी लाकडे तोडीत असता सत्यवानास कालसर्पाने दंश केला. अहो, काळसर्पाचा दंश तो. विष अंगात भिनू लागले, तोंडातून फेस येऊ लागला आणि सत्यवनास नेण्यासाठी यमराज आले. सावित्रीने हंबरडा फोडला. कोवळ्या सत्यवनास घेऊन जाणाऱ्याला यमराजास पाहून सावित्री त्याच्या मागे जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, थांब सावित्री थांब, माघारी परत जा. पण अहो मंडळी, माघारी फिरेल ती सावित्री कसली. आणि असं आता हे कीर्तन सांगत असताना इकडे सावी सुद्धा वाकून वाकून सारखं सारखं ज्योतीकडे बघतच असते. तर तेव्हा कीर्तनकार पुढे म्हणतात, उलट पतिनिष्ठेचे ते तेज आणि तिच्या धर्माचरणाची आभार यापुढे साक्षात यमराज ही दिपून गेले. यमराज सावित्रीस म्हणाले, केवळ तुझ्या पतीचे प्राण सोडून कोणताही वर माग. लक्षात घ्या श्रोते हो, यमराज सावित्रीस म्हणाले, केवळ तुझ्या पतीचे प्राण सोडून कोणताही वर माग. सावित्री ही हुशार, तिनेही एकच वर मागितला. पण तो कसा. तर सावित्री यमराजास म्हणाली, माझे सासरे आंधळे आहेत, पदभ्रष्ट आहेत. तेव्हा माझ्या सासऱ्याला त्यांच्या नातवाला राजगादीवरती राजा म्हणून बसलेलं वर द्या आणि तसंच त्यांना भाग्य लाभू दे. आणि तेव्हा यमराज आनंदला आणि म्हणाला, तथास्तु. त्यामुळे घडले काय. तर सासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि आता त्यांच्या नातवाला राजगादीवरती बसलेलं बघणं म्हणजे साहजिकच सत्यवानास जीवन मिळाले. आणि सावित्रीने दिसता दिसता वरवर एकच वर मागितला, पण त्या वरामध्ये किती वर लपलेले होते. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पातिवाक्याच्या बळावर पतिकुळाचा आणि पितृकुळाचा उद्धार केला. आणि ही शक्ती कुणामुळे. तर धर्माचरणामुळे. असं ते बोलतात आणि त्यानंतर आता विठ्ठल 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 असा गजर सुरू करतात. आणि त्यापुढे म्हणतात, तेव्हा श्रोते हो, धर्माचरण करावे आणि ते बंधनकारकही आहे. धर्माचरण केल्याने सौख्य लाभते, आनंद मिळतो. आता धर्माचरण करायचे म्हणजे नेमकं काय करायचे. तर संध्याकाळी कोणासही वीट देऊ नये, उंबरट्यावर उभा राहून शिंकू नये आणि जर शिंकलात तर लगेच पाणी टाका. आणि मंडळी, जर मांजर आडवे गेले तर तो अपशकुन समजून पुढे जाणे टाळा. ब्राह्मणाच्या पायाचे तीर्थ प्या म्हणजे मोक्ष प्राप्ती होईल. तर आता असं सर्व काही ऐकत असताना ज्योती एकदमच उठतो आणि तिथून तो निघूनच चाललेला असतो. तर तेव्हा कीर्तनकार पुढे बोलतच असतात, व्रत करा, उपवास करा आणि त्या दिवशी ब्राह्मणास कोरडा शिधा द्या. आणि आता ते ज्योतीला जाताना बघतात आणि म्हणतात, अरे पोरा, अरे कुठे चाललास तू. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला झोप आलती, म्या जातो. तर तेव्हा बटूशास्त्री त्याच्यावरती ओरडतात, म्हणतात, अरे काय रे, इथे साक्षात टेंबे गुरुजींचं कीर्तन चाललंय आणि तू तसाच निघालास. बैस बैस इथं बैस. असं ते म्हणत असताना आता ज्योती सगळ्यांच्या मध्ये पुढे येऊ लागतो आणि म्हणतो, आता खरं सांगायचं झालं तर मला झोप नाहीच आली. हे बुवांची बडबड ऐकून कंटाळलो म्या. आणि असं त्यानं सगळ्यांच्या समोर म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि हे तर सर्वजण रागालाच येतात. आणि इकडे सगुणाक्का सुद्धा धक्क्याने त्याच्याकडे बघते आणि अक्का सुद्धा धक्क्याने बघते आणि पाटलांतर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि बाकी सर्व सुद्धा धक्क्यात गेलेले असतात. तर तेव्हा आता बटूशास्त्री उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, शिव 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 शिव. अरे काय म्हणालास तू. अरे एवढे अगाध ज्ञान तुला मिळत आहे आणि तू असं काय बोलतोयस हे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो कसला अगाध ज्ञान. ब्राह्मणांच्या पायाचं तीर्थ प्यायचं म्हणतात, चला म्या पितो. पण या बुवांनी कुलकर्ण्यांच्या पायाचं तीर्थ पिऊन दाखवावं, हेतच. असं तो एकदम कमरेवरती हात ठेवून सांगतो. आणि तेव्हा तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण आश्चर्यचकित होतात की ज्योती असं कसं काय बोलतोय. आणि पाटलांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि बाकी सर्वजण तर तोंडावरतीच हात घेतात
तर तेव्हा बट्टू शास्त्री रागाला येतात आणि पाटलांना म्हणतात, "अहो पाटील, पाटील काय बोलतोय तुमचा हा पाहुणा?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "ते पिणार नाहीत. मला माहिती आहे ना. आणि आता मला सांगा संध्याकाळचं मीठ का बरं द्यायचं नाही?" तर तेव्हा ते कीर्तनकार म्हणतात, "कारण का म्हणजे मीठ देणं चांगलं नसतं. संकट येतं संकट." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "संकट येतं? बरं ठीक आहे. आता इथं बसलेलं संध्याकाळचं कोणी बी मीठ देत नाही, बरोबर का?" तर तेव्हा सर्वजण "हो, हो" असं म्हणतात. तर ज्योती पुढे म्हणतो, "तरी बी इंग्रजांचं संकट आपल्यावर आलंच नव्हं? कधी विचार केलाय का?" आणि तेव्हा सर्वजणच विचारात पडतात. तर तेव्हा ज्योती पुढे प्रश्न विचारतो टेंबे गुरुजींना, "मग ते का आले?" तर तेव्हा बट्टू शास्त्री म्हणतात, "अरे तू कोणासमोर अक्कळ पाजळतोयस? याचं भान आहे का तुला? अरे चारी वेद तोंड पाठ आहेत बुवांचे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "काय उपयोग आहे त्याचा? सांगा की काय उपयोग आहे त्याचा? आमच्या पुण्यात कितीतरी वेदोनारायण आहेत. पण शनिवार वाड्यावरून जरी पटका उतरलाच ना, धर्मशास्त्राने चालणारी पेशवाई गेलीच ना. आले का नाही इंग्रजांचे राज्य." असं तो सर्व काही आता बोलत असतो आणि तिथे बसल्या सगळ्यांनाच ते सगळं काही पटत असतं. आणि पुढे तो म्हणतो, "हे बघा, लहान तोंडी मोठा घास घेतला असं जर वाटत असेल तर माफी असावी. पण कडूसे पडताना मीठ द्यायचं नाही. मांजर आडवं गेलं तर अपशकुन म्हणायचं. उंबरठ्यावर शिंकायचं नाही. याला धार्मिक आधार काहीही नाही. आणि जर असलाच तर शास्त्रीय आधार असल. बरोबर आहे ना व?" असं तो आता बट्टू शास्त्रींच्याकडे बघूनच विचारतो. तर टेंबे गुरुजी म्हणतात, "कोणता का असेना आधार तर आहेच ना." तर ज्योती म्हणतो, "मग बामणाच्या पायाचं तीर्थ प्यायल्यानं मोक्ष मिळतो. त्याला आधार काय आहे?" तर तेव्हा टेंबे गुरुजी म्हणतात, "कारण समुद्रात आणि ब्राह्मणाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात सर्व तीर्थ असतात." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मग ठेच लागल्यावर अंगठा फुटतो, तेव्हा अंगठ्यामधून तीर्थ वाहतं का रगात वाहतं?" असं त्यानं विचारल्यानंतर आता बट्टू शास्त्री सुद्धा गप्प होतात आणि इकडे सगुणा अक्का तर हसूच लागते आणि अक्का सुद्धा हसू लागते. आणि तेव्हा बाकी सर्व गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्यच वाटतं आणि ते सुद्धा हसू लागतात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "पुण्यांदा समद्यांची माफी मागतो म्या. कुणाला बी दुखवावं, रुसवावं असा तर हेतू मुळीच नव्हता माझा." असं म्हणून तो आता सगळ्यांची माफी मागतो आणि त्यानंतर बटू शास्त्रींना रामराम म्हणतो. आणि तेव्हा हे सर्व कीर्तनकार वगैरे जे काही असतात ते शांतच उभे असतात त्याच्यासमोर. कारण त्यांच्याकडे तर या प्रश्नाला द्यायला उत्तरच नसतं. आणि तेव्हा आता ज्योती सगळ्यांची तोंड बंद करून तिथून निघून जातो. आणि तेव्हा सावी तर लगेचच उठते आणि त्याच्याकडे एकसारखी बघू लागते आणि तिला तर त्याचा खूप अभिमान वाटत असतो. तर त्यानंतर आता परत ह्या दोघी म्हणजे अक्का, सगुणा अक्का आणि सावी बसलेले असतात. तर तेव्हा अक्का म्हणते, "अरे काय धारिष्टवान पोरगं आहे गं ते, काय बोललंय ग?" तर तेव्हा सगुणा अक्का म्हणते, "अगं त्याला हे सगळं काही खपतच नाही." तर तेव्हा अक्का म्हणते, "अगं होय, पण एवढा मोठा बुवा एकच शब्द बोलला, पण त्याला गपच करून टाकलं." असं म्हटल्यानंतर सावी सुद्धा हसत असते आणि सगुणा अक्का सुद्धा हसत असते. तर अक्का म्हणते, "एवढ्या समद्यांच्या समोर बोलायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही ती." तर तेव्हा सगुणा अक्का म्हणते, "अगं शिकलेला पोर आहे तो, म्हणून असं बोलतो." तर सावी म्हणते, "बरी खोड जिरली शास्त्री बुवांची. मला सारखं डाफरायचे. माझ्या कपिलीवरती डोळा असायचा त्यांचा. बरी अद्दल घडली." असं म्हटल्यानंतर सगुणा अक्का तर मोठमोठ्याने हसूच लागते आणि अक्का सुद्धा मोठ्याने हसत असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आता ते पुस्तक आणून अखेर ज्योतीच्या समोर देते आणि त्याला म्हणते, "हे पुस्तक बघा." तर तेव्हा ज्योती ते पुस्तक आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, "तू जाळलंस का हे?" तर तेव्हा सावी म्हणते, "नाही, जळालेलं वाचवलं मी." तर इतक्यातच आता सगुणाक्का ज्योतीला हाक मारते. तर तेव्हा ज्योती आलो आलो असं म्हणतो आणि ते पुस्तक घेऊनच तिथून निघून जातो. तर तेव्हा सावी म्हणते, "अरे बापरे! माझं पुस्तक पळवलं का माझं पुस्तक?" असं म्हणून ती चालू लागते आणि तेव्हा ज्योती आता बैलगाडीमध्ये बसलेला असतो आणि तो आता सावीकडे बघतो. तर तेव्हा सावी इशाऱ्याने पुस्तक, पुस्तक असं त्याला करत असते. तर तेव्हा आता ज्योती त्या पुस्तकाकडे बघतो आणि तसाच आता सावीकडे बघत तो तिथून निघून जातो आणि तेव्हा सावी तर त्याला हात करत असते. तर मित्रांनो त्यानंतर तर चक्क रमा परत गावामध्ये आलेली असते आणि तेव्हा सावी धावत-धावत पंतोजींच्याकडे जाते आणि त्यांना विचारते, "काका रमा कुठं आहे?" तर तेव्हा रमा तर पंतोजींच्या मागे उभारलेली असते आणि ती बाजूला येते तर तिला पूर्ण विधवेच्या रूपेमध्ये त्यांनी उभा केलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर सावीला तर खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.